मंडळी नमस्कार. उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही दोन माणसं अशी आहेत ना, ज्यांची आज वाईट अवस्था झालेली आहे. उद्धव ठाकरे आता पूर्णतः परावलंबी झालेले आहेत, परावलंबी. आणि शरद पवारांची अवस्था आयाळ गळालेल्या सिंहासारखी, दात पडलेल्या वाघासारखी झालेली आहे. आता स्थिती अशी आहे की यांच्यावर कोणीही आणि कसाही वार करू लागलाय. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आपण तर बोललोच आहे, त्यांना ते ऑपरेटेड बाय संजय राऊत झालेले आहेत. पण शरद पवारांची अवस्था त्यापेक्षा वाईट झाली आहे. म्हणजे ते इतके निरुपयोगी झालेत, निरुपद्रवी झालेत. म्हणजे शरद पवारांचे आताशा डाव फारसे चालताना दिसत नाहीत. ते प्रयत्न खूप करतात, खूप प्रयत्न करतात काय करण्याचा, पण ते यशस्वी होताना दिसत नाहीत. आणि जेव्हा यशस्वी होत नाही ना, तेव्हा वाईट अवस्था होते. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? एक साप मोठा जहरीला होता, भला मोठा अवाढव्य, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना डसायचा आणि त्यानं डसला की लोक मरायचेच. तो साप आहे म्हणून लोकांनी त्या बाजूने रस्त्याने जाणं सोडलं होतं. पाणीसुद्धा लोकांना त्या विहिरीच्या रस्त्यावर असल्यामुळे पाणी भरायला मिळत नव्हतं. त्या रस्त्याने एक साधू चालला होता आणि त्या साधूनी सापाला सांगितलं की अरे बाळा, असं करू नये, लोकांना त्रास देऊ नये, लोक घाबरतात, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आहे, लोक जगत नाही आहेत. तेव्हा काय झालं? त्याने म्हणलं महाराज मी काय करू? काही नाही, लोकांना त्रास देणं बंद कर. सापानं त्रास देणं बंद केलं आणि जशीच सापानं त्रास देणं बंद केलं, लोकांनी त्या सापाची चुंबळ करून घागर ठेवायसाठी डोक्यावर ठेवायला म्हणून वापर करायला सुरुवात केली. शरद पवारांच्या राजनीतिक आयुष्यात तसंच व्हायला लागलं. म्हणजे कोण शरद पवारांची उडवावी? काय मर्यादा, काय बंधन, काहीतरी. म्हणजे तो दिपके कॉक्रोच, जनता पार्टीचा प्रमुख कॉक्रोच म्हणायचं त्याला. मला तर ह्यांच्याविषयी आश्चर्य असं वाटतं की सरकारने समजा कॉक्रोचच्या ऐवजी दुसरा कुठला शब्द वापरला असता, स्वतःला हे म्हणून घेतले असते का? म्हणजे ते नाव घेतलं असतं का यांनी? हा प्रश्न आहे. म्हणजे जाऊ द्या, काय न्यायाधीशांनी बोलले आणि ते झालं, त्याच्याविषयी बोलू नये. या दिपकेनी पवारांची काढावी. ते म्हणला की काय आता राजकारण्यांनी वय झालेल्या घरी बसावं, आमच्या जगण्याचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे. ऐका, युवाओं को ये अब चीज हाथ में लेने दो. जो लोग 60-70 के हो गए ना, वो रिटायर हो जाए. चाहे पॉलिटिक्स हो या चाहे एक्टिविज्म हो, वो रिटायर हो जाए, वो किसी आश्रम में बैठ जाए. फ्यूचर हमारे फ्यूचर का सवाल है, स्टूडेंट्स के फ्यूचर का सवाल है. अब हमें डिसाइड कर दो ना क्या करना चाहिए. कब तक मतलब बुढ़े लोग जिनका सब कुछ हो गया वो डिसाइड करेंगे. पाहिलं? म्हणजे दिपकेनी काढावी शरद पवारांची. बरं, याच्यापेक्षाही वाईट गोष्ट, यांचा खास प्रवक्ता आहे उद्धवचा, पण प्रवक्ता यांचा. जे शरद पवार म्हणतील ते पूर्व दिशा असं म्हणणारे संजय राऊत, त्यांनी इज्जत काढली. बघा ना. पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. म्हणजे मी तुम्हाला ही नावं यासाठी दाखवतोय की कोण कोण काय बोललं. चला, पडळकर नेहमीच बोलतात, राणे नेहमीच बोलतात, फडणवीस नेहमीच बोलतात, सगळे नेहमी बोलतात. त्याचं काय, ते विरोधात आहेत, त्यांचं बोलणं काम आहे, ते बोलतात. पण हे पोचलेले, सांभाळलेले केले ना शरद पवारांची चुंबळ यांनी, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. शरद पवारांच्या जवळच्या माणसांनी हे करणं किती घातक आहे बघा. ह्याच्यापेक्षाही जवळचा माणूस म्हणजे रोहित पवार. म्हणजे रोहित पवारांच्या आधी शरद पवारांची कोण संपवलंय तर ते अजित पवार होत्या. म्हणजे काका आम्हाला खोटं बोलतात, काकाने आम्हाला पाठिंबा द्या सांगितलं, काढून घेतला, मग काकाकडून यांनी पक्षच काढून घेतला. काका काहीच करू शकत नाही, ते अजित पवारांनी सिद्ध करून दिलं. म्हणजे मुळात अजित पवारांनी प्रारंभ केलाय यांच्या सगळ्या गोष्टीचा. हे काहीच नाहीत दाखवायचा, हे काय करू शकत नाहीत. आमदार निघून गेले, सत्ता स्थापन केली, पक्ष घेतला, चिन्ह घेतलं,
शरद पवार हे आता उपद्रवाच्या करण्याच्या क्षमतेचे उरलेले नाहीत किंवा त्यांचा जादू संपली असं अजित पवारांनी दाखवून दिलं. आम्ही म्हणत नाहीत, अजित पवारांनी दाखवून दिलं. आणि त्यानंतर जर कोणी दाखवत असेल ना तर रोहित पवार. काका NDA सोबत जाणार असतील तर मी काकांच्या आजोबांच्या परवानगीने वेगळा विषय घेईन, वेगळा विषय करेन. म्हणजे मी आता आजोबाला सोडू शकतो हे रोहित पवारांनी दाखवून दिलं, सांगून टाकलं. शरद पवारांच्या इतकी भीषण वाईट अवस्था कुणाची होत नसते. सचिन तेंडुलकरला आपण म्हणायचो बघा की तू चांगला खेळतोयस आणि लोकांना थांब म्हणत नाहीत तोवर थांब. आपण जेव्हा ह्याच्या परमोच्च शिखरावर असतो ना तेव्हा थांबलं पाहिजे, तेव्हा आपण निर्णय घेतला पाहिजे. शरद पवारांना हा निर्णय घेता येत नाही आहे. आपल्या राजकारणात जवळपास आता शरद पवार 90कडे चाललेत. 2-4 वर्षात ते 90 पार करतील. या 90तल्या स्थितीत ते ही टर्म पूर्ण करताना तरी ते 90च्या पुढे गेलेले असतील त्यांची मिळालेली. या स्थितीत शरद पवारांनी राजकारणातून थांबणं आवश्यक आहे. पण ते घडतंय? नाही घडत आहे. म्हणून आता निरुपयोगी आणि निरुपद्रवी ठरलेल्या पवारांना प्रत्येकजण असं बोलून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करताय. एवढंच. नमस्कार.